नमस्कार. आज आहे 5 जानेवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. प्रत्येक महिलांच्या खात्यावरती आज मकर संक्रांतीचा बोनस आणि जानेवारीचा 7वा हप्ता तसेच राहिलेले सर्व पैसे आजच जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज येणार आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झाल्याचा. आज 7वा हप्ता वाटप, मकर संक्रांत बोनस मिळणार, महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार. आज 7वा हप्ता वाटप तसेच 9 बँकांना तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत की लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सर्वात मोठी अपडेट असणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जानेवारी महिन्याचे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात होणार आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या दिवशी 70 लाख महिलांना लाभ देण्यात येणार आहे. 70 लाख महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर बघा सर्वात मोठी अपडेट. या महिलांना मिळणार 100% पैसे. या ठिकाणी बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. तर त्यांनी काय घोषणा केलेली आहे, त्यांनी लाईव्ह येऊन सांगितलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, पात्र लाडकी बहीण लाभापासून वंचित राहणार नाही. हा शब्द मी देतो. प्रत्येक महिलेला लाभ मिळणार आहे. ज्या ज्या महिला लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र आहेत त्या सर्व महिलांना लाभ देणार आहे. एकही महिला वंचित राहणार नाही आणि त्यांना 100% लाभ मिळणार आहे आणि हा लाभ 5 वर्ष मिळणार आहे, कंटिन्युअसली मिळत राहणार आहे, असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे बघा एकही महिला लाडकी बहीण योजनेमधून वंचित राहणार नाही. तसेच लाडक्या बहिणींसाठी अजून एक मोठी खुशखबर आहे. अन्नपूर्णा योजनेमधून तुम्हाला आता 3 फ्री गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत आणि त्याचे 2500 रुपये आता महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता बघा लवकरच महिलांच्या खात्यामध्ये हे 2500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. जानेवारी महिन्यामध्येच हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. तसेच या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जानेवारी महिन्याचा म्हणजे 7वा हप्ता कधी जमा होणार या संदर्भात अपडेट आलेली आहे. तर बघा जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार. जर 1500 मिळणार आहेत तर ते कधी येणार, जर 2100 मिळणार आहेत तर ते कधी येणार. तर या ठिकाणी बघा समोर आलेली आहे सर्वात मोठी अपडेट. ती अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करतोय. त्या अगोदर आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती सध्या एक गिव्हअवे चालू आहे. या गिव्हअवे मध्ये आपण लकी विनरला पैठणी साडी गिव्हअवे करणार आहोत मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर बघा जे पण लकी विनर असतील त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडी भेटणार आहे. ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर म्हणजे 100K सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी जे लकी विनर असतील त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडी पोस्टाच्या मार्फत त्यांच्या ऍड्रेसवरती पोहोचवण्यात येईल. हा जो गिव्हअवे असणार आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक चांगली कमेंट करायची आहे आणि आम्ही रँडमली एक कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण विनर होतील, जे पण लकी विनर असतील त्यांना ही साडी मोफत मिळणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ज्या दिवशी 100K सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी हे वाटप असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा. आता बघा लाडकी बहीण संदर्भात अजून एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. या ठिकाणी बघा माझी लाडकी बहीण योजना. या ठिकाणी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, माझी लाडकी बहीण प्रामाणिक आहे. 14 तारखेआधी बहिणींना खुशखबर मिळणार आहे अशी अपडेट सूत्रांकडून मिळत आहे. बघा 14 तारखेला मकर संक्रांत आहे. संक्रांतीच्या अगोदर महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे अशी अपडेट सध्या समोर येत आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा सर्वात महत्वाची घोषणा. सर्व लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुशखबर आहे. तर बघा संजय गांधी निराधार व श्रावण बाळ राज्य निवृत्त वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता मोठी खुशखबर आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्त वेतन योजना या दोन्ही योजनेपैकी जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आता मोठी खुशखबर आहे. आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि विशेष म्हणजे दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये एकसाथ जमा होणार आहेत. दोन्ही महिन्याचे पैसे या योजनेचे तुम्हाला मिळणार आहेत. खूप मोठी ही अपडेट समोर आलेली आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. नवीन वर्षात मिळणार 2100 रुपये. यादीत नाव बघा. आता बघा 2024 वर्ष संपलेलं आहे, 2025 वर्ष सुरू झालेलं आहे. आता बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. नवीन वर्षात लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी बघा खुशखबर काय आहे आता ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. सर्व लाडक्या बहिणी ही खुशखबर ऐकल्यानंतर खुश होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ विदाऊट स्किप करता सर्वांनी वॉच करायचं आहे. तर ती आता खुशखबर आपण पाहूया. तर बघा या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. दरम्यान महिलांना हप्ता वाढवून 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते. या योजनेत आता नवीन वर्षात 2100 रुपये दिले जाणार आहेत. मात्र हे पैसे कोणत्या महिन्यापासून देण्यात येणार याबाबत सध्या तरी कोणती माहिती आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार बघा मार्च अर्थसंकल्पात या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे 2100 रुपये संदर्भात. ठीक आहे, त्यानंतर बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. नवीन वर्षात मिळणार 2100 रुपये. आता बघा 2100 रुपये तुम्हाला कधी मिळणार.
या संदर्भात या ठिकाणी खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर ती अपडेट आपण जाणून घेऊया. तर बघा, लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रांती आधी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना हे पैसे देणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे. तसेच बघा, लाडकी बहीण योजनेत नवीन 12 लाख महिलांचा सुद्धा समावेश झालेला आहे. बघा, ज्या नवीन महिलांनी आधार सीडिंग केलेलं नव्हतं आणि त्यांनी आता जवळपास 12 लाख महिलांना सुद्धा डिसेंबरचा हप्ता दिलेला आहे. नवीन महिला आहेत या, म्हणजे ज्यांचं नवीन आधार सीडिंग झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता तुमच्यासाठी अजून एक खुशखबर आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना, मुलगी असेल तर मिळणार 50,000 रुपये. बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी बघा अजूनही काही योजना आहेत. त्यापैकी एक योजना या ठिकाणी समोर येत आहे. मुलींच्यासाठी ही योजना असणार आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना, मुलगी असेल तर मिळणार 50,000 रुपये. या योजनेमध्ये मुलीच्या जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंतचा खर्च उचलला जातो. माझी कन्या या ठिकाणी बघा, माझी कन्या भाग्यश्री होय. या योजनेत मुलींच्या जन्मानंतर महाराष्ट्र शासनाकडून त्यांना 50,000 रुपये मिळतात. ठीक आहे. या ठिकाणी बघा, तसेच सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे या योजनेचा. यासोबतच आई किंवा मुलीचे बँक खाते, पासबुक, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, रहिवासी निवासी पत्त्याचा पुरावा असावा. यासोबत उत्पन्नाचा दाखलाही असणे आवश्यक आहे. तर बघा, एवढ्या बाबी तुमच्या जवळ असणे आवश्यक आहेत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी. त्यानंतर बघा, आता लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या नवीन महिलांनी अर्ज करणार आहेत, तर किंवा ज्या नवीन लाभार्थी असतील त्यांना आता किती पैसे मिळणार, त्यांना पाठीमागचे सुद्धा पैसे दिले जाणार का, अशा प्रकारचा या ठिकाणी भरपूर प्रश्न विचारले जात होते. आता बघा, लाडकी बहीण योजनेमधून नवीन महिलांना किती लाभ मिळणार. तर बघा, आता बघा जानेवारी महिना चालू आहे. आता नवीन अर्ज करण्यासाठी लवकरच त्या ठिकाणी ऑप्शन वेबसाईट वरती येणार आहे. त्यानंतर बघा, ज्या नवीन महिला अर्ज करतील त्यांना किती पैसे मिळणार. तर बघा, नवीन अर्ज करणाऱ्या महिलांसाठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. सर्वात मोठी या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. तर ती अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेऊया. ती अपडेट सर्वात मोठी असणार आहे. तर बघा, महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही. त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचे सांगितले आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बघा, आता तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायला संधी मिळणार आहे, परंतु अजूनपर्यंत अपडेट त्या संदर्भात आलेली नाहीये. तसेच बघा, लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. बघा, पैसे मिळवायचे असतील तर बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक पाहिजे. जर तुमचे बँक अकाउंट लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत. तसेच महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे, अशी सुद्धा या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींना संक्रांती आधी मिळणार आहे 7वा हप्ता. बघा, 14 जानेवारी या तारखेला संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता बघा, महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 7व्या हप्त्याचे पैसे म्हणजे जानेवारीचे पैसे महिलांना आता लवकरच मिळणार आहेत. सर्व महिलांसाठी खुशखबर या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यानंतर बघा, दरम्यान संक्रांती अगोदर बघा, या ठिकाणी महत्वाची अपडेट. दरम्यान संक्रांती आधी महिलांना 7वा हप्ता दिला जाणार आहे. त्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत गोड होणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जांची पडताळणी कशा पद्धतीने होणार आहे. बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्या पद्धतीप्रमाणे अर्जांची पडताळणी वगैरे होणार आहे. परंतु कशा पद्धतीने होणार आहे, सर्वच अर्जांची होणार, सरसकट होणार की नाही, त्या संदर्भात आता माहिती सांगतो. तर या ठिकाणी बघा, सर्व महिलांसाठी काही सूचना असणार आहेत. तर बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील अपात्र अर्जदार ओळखण्यासाठी सर्व अर्जांची छाननी या ठिकाणी अर्जांची छाननी केली जाणार आहे. बघा, काही महिला या ठिकाणी अपात्र सुद्धा असणार आहेत, तरी सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला आहे. तसेच बघा, तक्रारीच्या आधारावर केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिका, या ठिकाणी महत्वाची गोष्ट लक्षामध्ये घ्या. केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिका असलेल्या अर्जदारांना वगळता अन्य सर्व अर्जांची तपासणी होणार आहे. बघा, जर तुम्ही फॉर्म भरताना केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड जोडलेलं असेल त्यावेळेस तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ही जी तपासणी होणार आहे अर्जांची, ही सरसकट होणार नाही. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ज्या अर्जांसंदर्भात तक्रार येईल, बघा, तक्रारीवरती हे डिपेंड आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या अर्जावरती तक्रार येईल त्यांचीच तपासणी केली जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची अपडेट. आता बघा, लाडक्या बहिणींना संक्रांती आधी मिळणार आहे 7वा हप्ता. ही गोष्ट तर या ठिकाणी निश्चित झालेली आहे. परंतु या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची अपडेट. तर डिसेंबरच्या हप्त्यानंतर जानेवारीच्या हप्त्याची ही तारीख ठरली आहे. लाडक्या बहिणींना या दिवशी
नवीन वर्षाची भेट मिळणार आहे. तर बघा, आनंदाची बातमी अशी आहे की या योजनेचा 7वा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यापूर्वी बघा, सर्व महिलांसाठी काही सूचना असणार आहेत. तुम्हाला जर या योजनेमधून लाभ मिळवायचा असेल तर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक पाहिजे, तरच तुम्हाला 7वा हप्ता मिळणार आहे. तसेच या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे त्यांनाच हे पैसे मिळणार आहे. आधार कार्ड आणि बँक अकाउंट सीडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आधार आणि बँक अकाउंट लिंक करून घेण्यास सांगितलेलं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून पैसे मिळवायचे असतील तर आधार कार्ड बँकेसोबत लिंक घ्या. त्यानंतर बघा, सर्व लाडक्या बहिणींची या वर्षीची संक्रांत गोड होणार आहे. कारण की बघा, 7वा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्यास सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे. त्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष लागलेलं आहे. तर बघा, संक्रांतीला हा हप्ता येणार आहे, त्यामुळे महिलांची संक्रांत गोड होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार. आता जानेवारीचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना 14 तारखेच्या अगोदर हे पैसे मिळणार आहेत. तर बघा, या ठिकाणी हे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी जवळपास 2 ते 3 किंवा 4 दिवसाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे बघा, तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा जो हप्ता आहे तो बघा, आजपासून 5 जानेवारी पासून ते 11 जानेवारी या कालावधीमध्ये पैसे जमा होतील.